हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा बघा आमचा कृष्ण इथे लाया खात बसला आहे. याला मी कृष्णा बनवायचा खूप प्रयत्न केला, पण हा बिचारा काही एका ठिकाणी बसायला तयार नव्हता. तो एका ठिकाणी बसतच नव्हता, खूप रडत होता. म्हणून म्हणले मग रडवून बनवण्यापेक्षा नकोच बनवलेलं बरं म्हणले. मग त्याला बनवलं नाही कृष्णा. आणि काल मला इथे एका शेजारच्या काकूंनी पूजेसाठी बोलवल्या होत्या. काहीतरी वटी भरायची आहे म्हणून ते बोलवले होते. मला तेलुगूमध्ये बोलत होते. मला काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी समजल्या नाही. फक्त पूजा आहे आमच्या घरी ये असं मला समजलं. ठीक आहे म्हणले मी आणि पिल्लू गेलो होतो त्यांच्या घरी. त्या माझ्या पायाला अशा हळदी वगैरे लावत होत्या. यांच्याकडे पण श्रावण चालू आहे. त्या बोलत होत्या की आमच्याकडे 3ऱ्या किंवा 4थ्या शुक्रवारी अशी पूजा असते आणि ते काय करायचं मला समजत नव्हतं. तर त्या बोलत होत्या की मी तुझ्या पाया पडते आणि माझ्या डोक्यावरती अक्षता टाक. असो, ज्यांच्या त्यांच्याकडे वेगवेगळी पद्धत असते आणि ज्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या पूजा असतात. आणि इथे आमच्या शेजारच्या संकिन्या डंकिन्या राधा बनून फिरत होत्या. आज काय माहिती यांचा कृष्णा कुठे लपून बसला आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.